नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। नागपूर महापालिका निवडणूक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहील का? आघाडी झाल्यास काँग्रेस किती जागा सोडेल, असा प्रश्न ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना पडला आहे। निवडणूक जाहीर झाल्यावर जे काही व्हायचे ते होईल, मात्र आपण गाफील राहायचं नाही असा निर्णय घेऊन ठाकरे गटाने सर्व कार्यकर्त्यांनी सध्या तरी सोबळावर निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले। सोबतच कुठले विषय घेऊन शहरात आंदोलन करायची, कोणावर प्रहार करायचा हे सुद्धा ठरवण्यात आलं आहे। जागा वाटप आणि तिकीट वाटपात समन्वय ठेवण्यासाठी यापूर्वी ठाकरे गटाच्या वतीने एक शहर एक नेता असं धोरण ठरवले होते। संपर्क प्रमुखांना या कामात सहसंपर्क प्रमुख आणि राज्य संघटकांना सोबत घेण्याचे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे बुधवारी रवी भवन येथे संघटक राजू डबराशे यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। बैठकीला जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रीतम कापसे, वाहतूक सेना प्रमुख राजेश वाघमारे, उपजिल्हा प्रमुख मनोज शाहू आदी प्रामुख्याने उपस्थित होते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।